लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 8वा हप्ता वाटप फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे 8वा हप्ता वाटप याबद्दलची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 8व्या हप्त्याच्या याद्या आता जाहीर झालेल्या आहेत। तर हो, जिल्ह्यानुसार याद्या जाहीर झालेल्या आहेत। तुमचं नाव देखील या ठिकाणी तुम्ही चेक करायचं आहे। तुमचं नाव जर यादीमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला 8वा हप्ता भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो, कोणत्या कोणत्या ताईंना तुमचं यादीमध्ये नाव चेक करायचं आहे मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, त्यानुसार आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओ मध्ये बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या होत्या आणि त्यांचं नाव चेक करणं या ठिकाणी चालू आहे। जर तुम्हाला पण तुमचं नाव चेक करायचं असेल यादीमध्ये, 8वा हप्ता पण तुम्हाला पाहिजे असेल आणि पुढचे हप्ते पण असेच कंटिन्यू चालू ठेवायचे असतील तर एकदा सर्वांनी मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचं आहे आणि जिल्हा सांगायचा आहे। तर लक्षात घ्या, अजून एक मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। 2 मुले असतील तर तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार आहे। याच्याबद्दल देखील एक मोठी बातमी, खूप मोठी व्हायरल बातमी समोर येत आहे। बद्दल देखील माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्यानंतर लाभार्थी यादी कशी पाहायची, तर बऱ्याच ताईंना कळत नाहीये की लाभार्थी यादी कशी पाहायची, जिल्ह्यानुसार कशी पाहायची, आपलं नाव या ठिकाणी कसं चेक करायचं। तर काळजी करू नका लाडक्या ताईंनो, तुम्ही बिलकुल काळजी करू नका। तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे। जरी तुम्हाला याद्या बघता आला नाही तरीही कोणीही काळजी करू नका, कारण आज मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे की कसं तुमचं नाव यादीमध्ये चेक करायचं आणि तुम्हाला हप्ता भेटणार आहे की नाही या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघायच्या आहेत। त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे यादीमध्ये नाव कसं शोधायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, किंवा याद्या जरी बघता नाही आल्या तर तुम्हाला हप्ता भेटणार आहे की नाही ते कसं बघायचं ते मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 8वा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार आहे त्यांचं यादीमध्ये नाव आहे। लक्षात घ्या, तर 7व्या हप्त्यासाठी 2,41,00,000 महिला मागच्या 7व्या हप्त्यासाठी पात्र झाल्या होत्या। त्यांना 7वा हप्ता भेटला होता। आता जवळपास 5 ते 6 लाख महिला या यादीतून वजा होणार आहे। आता जर आपण बघितलं तर जवळपास 2,35,00,000 महिलांना या योजनेचा 8वा हप्ता भेटणार आहे। पेक्षा जास्तही होऊ शकतो, कारण की बऱ्याच ताईंना मागचा 7वा हप्ता भेटला नव्हता। ज्या महिलांचं डीबीटी पूर्ण झालं नव्हतं, ज्या महिलांचे पेंडिंग मध्ये अर्ज पडले होते, त्यांना मागचा 7वा हप्ता भेटला नव्हता, त्यांना देखील पैसे भेटू शकतात। त्यामुळे या ठिकाणी आकडा 2,35,00,000च्या जास्त सुद्धा जाऊ शकतो। पण ज्या 5 लाख ताई वजा झाल्या होत्या त्यांचं आता यादीमधून नाव वगळण्यात आलेलं आहे। त्यांच्या अकाउंटला आता पैसे येणार नाही। तर लाडक्या ताईंनो, एक छोटा प्रश्न मी तुम्हाला विचारते, तुमचं यादीमध्ये नाव तुम्हाला चेक करायचं आहे का? हप्ता तुम्हाला हवाय का? आणि ज्या ताईंना 6वा 7वा हप्ता भेटला नसेल तर त्या ताईंनी काळजी करू नका। तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं की ज्या ताईंना 6वा 7वा हप्ता भेटला नसेल तर काळजी करू नका। तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं 6व्या 7व्या हप्त्याचे पैसे 8व्या हप्त्यामध्ये जवळपास 4,500 रुपये येणार आहेत। 6वा 7वा आणि 8वा असे 4,500 तुम्हाला येऊन जातील। तर लाडक्या ताईंनो, काय अपडेट आहे, काय बातमी आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात पहिले आपण अपडेट बघणार आहोत ती म्हणजे 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर लाभ मिळणार नाही याबाबत। तर बघा, भरपूर साऱ्या फेक बातम्या, भरपूर साऱ्या चुकीच्या बातम्या या ठिकाणी व्हायरल होत आहेत की बाबा 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर त्या लाडक्या बहिणीला पैसे मिळणार नाही। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला मी डायरेक्ट स्पष्टच सांगते की अशा प्रकारची कोणतीही बातमी GR मध्ये नव्हती। मी तुम्हाला डायरेक्ट सांगते, तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं जरी असतील तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार म्हणजे येणार। 100% गॅरंटी देऊन सांगत आहे, सत्य बातमी सांगत आहे। परत एकदा सांगते, 2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्या ताईंना या योजनेचा लाभ भेटणार नाही अशा गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नका। तर लाडक्या ताईंनो, बघा, तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगते, अशा स्वरूपाचा कोणताही नियम आलेला नाही। जर फेक न्यूज तुमच्या समोर येत असतील तर त्या न्यूजवर विश्वास ठेवू नका। लाडक्या ताईंनो, डायरेक्ट बिंदास राहा, तुम्हाला 8वा हप्ता 100% भेटून जाईल। तर ही बातमी सगळ्यांची क्लिअर झाली आहे। आता आपण पुढच्या बातमीकडे जाऊया। तर दुसरी बातमी म्हणजे लाभार्थी यादी कशी पाहायची। बऱ्याच ताईंचे प्रश्न येतात की आम्हाला जिल्ह्यानुसार वेबसाईटवर जाता येत नाहीये, आम्हाला जिल्ह्यानुसार समजत नाहीये, आम्हाला काहीतरी सोपा विषय सांगा असं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगत आहे। काहीतरी सोपा उपाय सांगा अशा बऱ्याचशा कमेंट मला येऊन गेल्यात। तर तुम्हाला
तुम्हाला सोपा उपाय सांगू का? सोपा उपाय सांगते. लाडक्या ताईंनो, तुम्हाला जरी लाभार्थी याद्या बघता येत नसतील तरी एक सोपी गोष्ट सांगते. ज्या ताईंनी वेबसाईटवर फॉर्म भरलाय, पहिली गोष्ट सांगते ती म्हणजे वेबसाईट वाल्या ताईंसाठी. ज्या लाडक्या ताईंनी वेबसाईटवर पोर्टलवर फॉर्म भरला आहे त्यांनी कसं चेक करायचं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ताईंनी नारी शक्ती ऍप वर फॉर्म भरलाय, तर आता मला पटापट कमेंट करून सांगा कोणत्या कोणत्या ताईंनी नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरला होता. नाव सांगा, जिल्हा सांगा. नारी शक्तीवाल्या कोणकोणत्या ताई आहेत त्यांनी नारी शक्तीवरून फॉर्म भरला होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या ताईंनी कागदावरून फॉर्म भरले, म्हणजे ज्या ताईंनी ऑफलाईन फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे कागदावर फॉर्म भरले आहेत. तर अशा कोणी ताई आहेत का? या तिन्ही ताईंना मी सांगणार आहे कशा स्वरूपात तुम्हाला चेक करायचं आहे. तर पहिली गोष्ट सांगते, तर तुम्हाला लाभार्थी याद्या कशा बघायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते. तर पहिल्या ताई आहेत वेब पोर्टलवाल्या. त्या पोर्टलवाल्या ताईंनी माझी लाडकी बहीण योजना या वेब पोर्टलवर जायचं आहे. तिथं तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोफाईल दिसेल. त्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन मेड अर्लियर त्या ऑप्शनवर जाऊन क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही आतापर्यंत किती ऍप्लिकेशन भरले होते, किती फॉर्म तुमचे अप्रूव्ह झाले होते, किती फॉर्म पेंडिंग मध्ये होते, तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत आणि तुमच्या फॉर्मचं करंट स्टेटस काय आहे सर्व तुम्हाला समजेल. तर त्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट चेक करायची आहे की तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे. सगळ्यात पहिली गोष्ट चेक करायची आहे ती म्हणजे फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ह आहे, पेंडिंग आहे की रिजेक्टेड आहे. जर तुमचं या ठिकाणी अप्रूव्ह असेल आणि त्याच्या साईडला संजय गांधी योजनेच्या इथे नो असेल, तर बघा लाडक्या ताईंनो, ह्या दोन कंडिशन या दोन तुमच्या इथे दिसत असतील तर बिंदास्त राहा. 8वा हप्ता तुम्हाला 100% भेटणार म्हणजे भेटणार. 100% गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. आता राहिला प्रश्न नारी शक्ती ऍप वाल्या ताईंचा आणि ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरलेत की ज्यांना काहीच तिथे दिसत नाही, ऍप पण उघडत नाही आणि काहीच दिसत नाही. तर अशा कोणी ताई आहेत का ज्यांनी नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरलाय? त्यांनी मला एकदा कमेंट मध्ये सांगायचं आहे. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.